मॅथमॅटिक्समध्ये आपण सर्वात पहिला टॉपिक पाहणार आहोत तो आहे नंबर्स. नंबर्स म्हणजे संख्या. नंबर्सचा उपयोग संपूर्ण मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आकडेमोड करण्यासाठी संख्यांचे प्रकार आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे, कारण की काही गणित फक्त हे संख्येच्या प्रकारावरच सोडवण्यात येतात आणि लवकरात लवकर सोडवण्यासाठी जे संख्यांचे एकूण 12 प्रकार आहेत ते 12 प्रकार आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यापैकी जो संख्यांचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स म्हणतात, म्हणून यांना n डिनोट केलं जाते. दॅट इज अ नॅचरल नंबर. आता निसर्गातील कोणतेही मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचे जे काही घटक असतात, जे सजीव घटक असू शकतात आणि निर्जीव घटकसुद्धा या ठिकाणी असू शकतात, ते घटकांचं मोजमाप करण्यासाठी जे संख्या वापरण्यात येतात तर त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणू शकतो. आता नैसर्गिक संख्यांना मोजण्यासाठी वापरल्या जातं, म्हणून नैसर्गिक संख्यांना आपण दुसरं काय म्हणू शकतो या ठिकाणी, मोज संख्या सुद्धा या ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणजे काउंटिंग करण्यासाठी ज्या संख्या वापरल्या जातात त्यांना काउंटिंग नंबर्स मोज संख्या, नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. यातला दुसरा प्रकार जर आपण पाहिला, दुसरा प्रकार जो आहे यातला तो आहे पूर्ण संख्या. तर पूर्ण संख्या म्हणजे काय, त्याच्या शब्दामध्येच त्या संख्येचा अर्थ लपलेला आहे किंवा दडलेला आहे. आता पूर्ण संख्या म्हणजे काय, तर इंग्लिशमध्ये याला म्हणतात होल नंबर. आता होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या. ह्या अशा संख्या असतात की ज्यांना आपण इंग्लिशमध्ये W ने डिनोट करतो, म्हणजेच आपल्याला याच्यावरून समजतं की ह्या होल नंबर्स आहेत. तर होल नंबर्सची सुरुवात ही 0 पासून होत असते. 0 प्लस नॅचरल नंबर्स जर आपण केले तर आपल्याला पूर्ण संख्या या ठिकाणी मिळू शकते. आता नॅचरल नंबर्स हे नेहमी 1 पासूनच सुरू होत असतात. नॅचरल नंबर ह्या 1 पासून सुरू होतात. 1, 2, 3, 4 या मोज संख्या आहेत, याला आपण नॅचरल नंबर असं म्हणू शकतो. पण इथं जर आपण 0 ॲड केला तर 0 पासून 1, 2, 3, 4 ह्या संख्या पूर्ण संख्या म्हटल्या जातात. म्हणजे जोपर्यंत नैसर्गिक संख्येमध्ये 0 या ठिकाणी ॲड होणार नाही तोपर्यंत त्या पूर्ण संख्या होणार नाहीत. हे झाले नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या. त्याच्यानंतर संख्येचा तिसरा प्रकार आहे, तो तिसरा प्रकार आहे संख्येचा पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स, याला आपण I ने डिनोट करतो. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर पूर्णांक संख्या म्हणजे 0 हा आरंभ बिंदू, उजवीकडे 1, 2, 3 आणि डावीकडे -1, -2, -3. हा जो पूर्ण संख्यांचा एक गट तयार झालेला आहे, एक ग्रुप तयार झालेला आहे, याला आपण पूर्णांक संख्या असे म्हणू शकतो. याचे शब्दशः अर्थच आहे पूर्णांक म्हणजे पूर्ण असणारा अंक. जसा 1 -1 हा पूर्ण अंक आहे, +1 हा पूर्ण अंक आहे, म्हणून -0 आणि प्लस या संख्यांचा जो कोणता गट राहणार त्याला पूर्ण संख्या आपण असं म्हणू शकतो. चौथा प्रकार आहे संख्येचा, तो म्हणजे समसंख्या. सगळ्यात सोपा प्रकार आहे समसंख्या. समसंख्याला आपण इवन नंबर म्हणू शकतो, त्याला E न आपण डिनोट करू शकतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तो आपण समसंख्या म्हणून ओळखू शकतो. उदाहरणार्थ 1600 समसंख्या आहे, 38 समसंख्या आहे. त्याच्यानंतर लगेचच आपण बघणार आहोत विषम संख्या. तर विषम संख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे समसंख्येत जर आपण
1 मिळवला तर आपल्याला विषम संख्या मिळते. समसंख्येतून आपण 1 वजा केला तर आपल्याला विषम संख्या मिळते. विषम संख्येला आपण ऑड नंबर म्हणतो, याला ओ न डिनोट केल्या जाते. विषम संख्या ओळखण्याची ट्रिक सगळ्यात सोपी ट्रिक आहे. या संख्येच्या एकक स्थानी, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर ती संख्या म्हणजे विषम संख्या आहे. आता विषम संख्या ओळखायच्या कशा? विषम संख्या ओळखण्यासाठी एकक स्थानचा अंक 5, जसं 1337 आहे, एकक स्थानी अंक 7 आहे, म्हणजे हे कोणते आहे? ऑड नंबर आहे. ही एक विषम संख्या आहे. त्याच्यानंतर आपण समोर पाहू की विषम संख्येनंतर जी संख्या येते ती संख्या आहे मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या ज्या मुळात असतात संख्या, ठीक आहे, त्यांना मूळ संख्या असं म्हटले जाते. मूळ संख्यांना आपण काय म्हणतो? यांना PRIME प्राईम नंबर असं यांना म्हटले जाते. प्राईम नंबर्स यांना या ठिकाणी म्हटल्या जाते. आता मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 3 स्वतःनच भाग जातो किंवा त्या संख्येला 1 न भाग जातो, अशा संख्येला आपण काय म्हणतो? प्राईम नंबर, मूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 2 ही जी संख्या आहे, ही संख्या आहे प्राईम नंबर. तिला 2 किंवा 1 नच भाग जातो. त्याच्यानंतर समोर जर आपण गेलो तर आपल्याला संख्या जर म्हटली ती येते 7व्या क्रमांकाची संख्या संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? त्याला इंग्लिशमध्ये कॉम्पोजिट नंबर असं म्हणतात. तर कॉम्पोजिट नंबर संयुक्त संख्या. तर संयुक्त संख्या म्हणजे 1 आणि मूळ संख्या. मूळ संख्या आणि 1 हे वगळले तर 100 मधून मूळ संख्या आणि 1 वगळले तर बाकी राहिलेल्या ज्या काही 74 संख्या आहेत त्या 74 संख्या या संयुक्त संख्या म्हणजे कॉम्पोजिट नंबर या ठिकाणी राहतील. तर 74 कशा का राहतील या संयुक्त संख्या? तर मूळ संख्या या 100 मध्ये असतात 25 मूळ संख्या असतात. उदाहरणार्थ 1, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67 इत्यादी. तर अशाच पद्धतीनं ह्या 25 मूळ संख्या प्लस 1 ही संख्या जी राहते, अशा झाल्या 26 संख्या. तर 26 हे मायनस केले आपण 100 मधून, की 100 मायनस 26 किंवा 26 मायनस 100 जर गेले तर आपल्याकडे राहतात -74. मायनस नाही, 74 आपल्या संयुक्त संख्या या ठिकाणी राहतील. आता संयुक्त संख्यामध्ये मी सांगितलं 1 ही संयुक्त संख्या नाही आहे. 2, 3, 5, 7 पासून संयुक्त संख्या ह्या सुरू होत असतात. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? सर्वात लहान संयुक्त संख्या ही आहे 4. त्याच्यानंतर आपण 8 नंबरची जी संख्या आहे ही त्रिकोणी संख्या आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर याला इंग्लिशमध्ये ट्रायंग्युलर नंबर असं म्हटले जाते. ट्रायंग्युलर नंबर. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर सर्वात अगोदर आपण पाहिले होतं मोज संख्या. आता मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या याच्यामध्ये क्रमागत नैसर्गिक संख्या पकडल्या जातात. क्रमागत नैसर्गिक संख्येचा गुणाकार केला की आपल्याला ट्रायंग्युलर नंबर या ठिकाणी मिळते. उदाहरणार्थ 1 × 2 = 3. 3 ही ट्रायंग्युलर नंबर आहे. अशाच पद्धतीनं सर्वात लहान त्रिकोणी संख्या जर म्हटली ती येते 1. 1 ही संयुक्त संख्या नाही, तर 1 ही ट्रायंग्युलर नंबर आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किंवा ट्रायंग्युलर नंबर किती आहेत? 13 नंबर आहेत. त्या पाहून घ्यायच्या.
त्याच्यानंतर 9व्या क्रमांकाची संख्या आहे चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे कोणती संख्या? याला आपण इंग्लिशमध्ये चौरस संख्येला स्क्वेअर नंबर असं म्हणू शकतो. स्क्वेअर नंबर. तर स्क्वेअर नंबर ही जी संख्या आहे ह्या ओळखायच्या कशा? तर ज्या कोणत्या संख्या पूर्ण वर्ग संख्या असतात, पूर्ण वर्ग संख्या, त्यांना आपण स्क्वेअर नंबर किंवा चौरस संख्या म्हणू शकतो. उदाहरणार्थ 2 गुणिले 2 4 पूर्ण वर्ग संख्या आहे, चौरस संख्या आहे. 16 पूर्ण वर्ग संख्या आहे, चौरस संख्या आहे. 25 पूर्ण वर्ग संख्या आहे, चौरस संख्या आहे. त्याच्यानंतर 64 8चा वर्ग आहे हा, म्हणजे 64 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, ती स्क्वेअर नंबर आहे, चौरस संख्या आहे. त्याच्यानंतर 10 नंबरची जी संख्या आहे ती आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या यांना आपण को प्राईम नंबर असं म्हणू शकतो. को म्हणजे सह आणि मूळ म्हणजे प्राईम. आता सहमूळ संख्या ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना को प्राईम नंबर किंवा सहमूळ संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ 9 आणि 10 याच्यामध्ये कोणताही सामायिक अवयव नाही आहे, म्हणून त्यांना सहमूळ संख्या असं म्हणू शकतो. आता सहमूळ संख्यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा असला तर कसं करायचा? सहमूळ संख्यांचा मसावी काढायचा आहे तर सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 येतो 1, आणि सहमूळ संख्यांचा लसावी आपल्याला या ठिकाणी काढायचा असला तर दिलेले जे सहमूळ संख्या असतात त्यांचा गुणाकार करून टाकायचा. म्हणजे 9 आणि 10 ह्या संख्यात यांचा गुणाकार केला आला 90, हा झाला याचा लसावी. पण या संख्यांचा जर आपल्याला मसावी काढायचा असेल तर तो 1 आहे, कारण की या सहमूळ संख्यात आणि याच्यात एकही सामायिक अवयव नाही आहे. त्याच्यानंतर जोडमूळ संख्या आपण पाहणार आहोत 11 नंबर. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर जोडमूळ संख्या जोडमूळ संख्येला काय म्हणतात? आता जोडमूळ म्हणजे ट्विन, याला ट्विन प्राईम नंबर आपण यांना म्हणू शकतो. तर जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एक आणि एकच संयुक्त संख्या असते अशा संख्यांना आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या म्हणतो यांना. तर एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? त्या 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत याच्या जोड्या आहेत 8 जोड्या. उदाहरणार्थ 3 5, त्याच्यानंतर इथे 5 आणि 7 ह्या झाल्या याच्या जोडमूळ संख्या. त्याच्यानंतर शेवटची संख्या पाहणार आहोत आपण परिमेय संख्या. 12 नंबरची परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय? याला आपण R न डिनोट करतो, याला म्हणतात रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स R न डिनोट केल्या जाते याला. तर परिमेय संख्यामध्ये 2 प्रकार पडतात. साधी परिमेय संख्या. तर साधी परिमेय संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येच्या छेदामध्ये शून्या व्यतिरिक्त अन्य कोणताही नंबर असेल किंवा अन्य कोणतीही संख्या असेल ती संख्या झाली परिमेय संख्या. उदाहरणार्थ जर 1/0 आहे तर ही परिमेय संख्या राहणार का? नाही आहे. पण तीच जर 1/2 म्हटलं तर ही परिमेय संख्या राहणार आहे. परिमेय संख्या राहणार आहे. त्याच्यानंतर B म्हटलं तर याच्यामध्ये दशांश परिमेय संख्या येते. दशांश परिमेय संख्या. तर दशांश परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या ठिकाणी पॉइंट असतो, ज्या संख्यांमध्ये पॉइंट असतो त्या संख्यांना आपण दशांश परिमेय संख्या असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ
0.3333 हे झालेली आहे दशांश परिमेय संख्या. दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर संख्यांची आवृत्ती होत असेल तर त्याला काय म्हणता येईल, दशांश परिमेय संख्या असं या ठिकाणी म्हणता येईल. तर हे झालेले आहेत पूर्ण 12 संख्यांचे प्रकार. या ठिकाणी संख्यांचं चॅप्टर पूर्ण क्लोज होतो. त्याच्यानंतर संख्यांवर कशा पद्धतीने गणितीय प्रक्रिया केल्या पाहिजेत याची मेथड समोर पाहता येईल.